या ठिकाणी आपण आज श्री मुरलीकांत राजाराम पेटकर सर यांचे हे मेडल्स आपण पाहतोय आणि त्यांची जी कर्तृत्वाची जी झळाळी आहे ती पिंपरी चिंचवडच्या मध्ये सामू शकणार नाही अशा प्रकारची ही कर्तृत्वाची झळाळी आहे। हा महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेला छत्रपती पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित केलेला आहे। त्याचबरोबर मध्य प्रदेशमधील सैनिकी परिसरातील हे पेटकर स्विमिंग पूल ज्यांनी केंद्र सरकारने सुद्धा त्या दर्जाने सन्मानित केलेला आहे। हा राहुल द्रविड सुद्धा ज्यांच्या समोर नतमस्तक होतोय असं हे मुरलीकांत राजाराम पेटकर सरांचं हे व्यक्तिमत्व। त्याचबरोबर आताचा MS धोनी नावाच्या पिक्चरमधला हिरो तो सुद्धा सरांच्या पायी नतमस्तक होतोय। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रच काय भारत नाही तर BBC जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं चॅनल आहे, जी मीडिया सिस्टीम आहे, त्याचे श्री सुशांत मोहन हे या ठिकाणी त्यांची मुलाखत आणि मीडियाशी संबंधित माहिती घेण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या घरी येऊन व्हिजिट करून गेलेत। असे सन्माननीय श्री मुरलीकांत राजाराम पेटकर सर यांच्याशी आपण आज संवाद साधतोय। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्हाला खरं तर तुम्ही आज पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास आहात आणि तुम्ही या ठिकाणी राहताय, त्यामुळं जे क्रीडा पुण्यभूमी म्हणून या परिसराची चांगली अशी ओळख होते तुमच्यामुळं। सर, तुमच्या बालपणाविषयी मला प्रथम काय सांगाल सर? माझा जन्म इस्लामपूर सांगली जिल्हा येथे झाला आहे आणि गावालाच मी लहान असल्यापासून मला पहिल्यांदा कुस्तीचा शौक होता। कुस्ती हे करत होतो, तर त्यामध्ये कुस्ती करता करता मी लहानपणी मिलिटरीमध्ये जॉईन झालो। बॉईज कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर बॉईजमध्ये मी असताना बॉक्सिंग करत होतो। बॉक्सिंगचं माझं चांगलं रेकॉर्ड वगैरे करून नॅशनलला खेळलो जबलपूर येथे। आणि बॉक्सिंग वगैरे सगळं झाल्यानंतर इंटरनॅशनल गेम 1964ला टोक्योला झाली, आर्मी आणि मिक्स असं क्लब्स आहे, तर त्या गेमला मी पार्टिसिपेट केलं होतं। तिथं मला सिल्वर मेडल मिळालं होतं। अच्छा, त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेला मी गोल्ड मेडल वगैरे घेऊन मी सिल्वर मेडल घेऊन आलो होतो माझ्या इकडून, तर मी सोल्जर असल्यामुळे मला तुला काय पाहिजे असं विचारलं, तर त्याला मी सांगितलं की मला काश्मीर बघायचं आहे। तर त्याप्रमाणे माझ्या कमांडिंग ऑफिसरने मला काश्मीर बघायला पाठवलं होतं आणि काश्मीर बघायला गेलो। तर त्या टायमाला तिथं अचानक काय झालं की दुपारी म्हणजे मला लढाई चालू होईल असं कल्पना झाली। ऑक्टोबर महिना होता, तर त्यावेळेला अचानक त्या इन्स्पेक्टरने जे इंचार्ज होते हवालदार मेजर, तर त्यांनी विमान आलं लढाईला, विमान तुमच्या फायरिंग आले असं वाटलं। पण ॲक्च्युली लोकांना 2चा टायमिंग असल्यामुळे त्यांना वाटतं आता चहाची शिट्टी झाली, मग त्यांना लोक चहा प्याला म्हणून असे बाहेर निघाले आणि मी चहा पीत नसल्यामुळं बंकरमध्येच बसलो होतो। आणि जे बाहेर गेले होते ते बिचारे त्यांना फायरिंग करून द्या आणि त्या टायमाला लढाई ॲक्च्युली चालू झाली। लढाई चालू झाल्यानंतर मला त्या लढाईमध्ये बरंच इकडं तिकडं करत स्पाईनला म्हणजे माझ्या पाठीवरून गाडी पण गेली होती, गोळ्या लागल्या, सगळ्या लढाईच्या हे करतात। म्हणजे इन्स्ट्रक्टर जे माझा ट्रेड आर्मरर होता, तर त्यामुळं सगळं हे करून ते मला सिरियस झालो। अच्छा, सिरियस झाल्यानंतर मला जम्मूला 148 GR म्हणून आहे, तर त्या ह्याच्यामध्ये मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं। तिथून मग मला उचलून दिल्ली हॉस्पिटलला आणलं। दिल्ली हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर माझ्या पाठीतल्या इकडल्या सगळ्या त्या गोळ्याचं ऑपरेशन वगैरे लढायच्या ह्याच्यामध्ये होतं, तर ते सगळं ठीक झाल्यानंतर मग तुम्ही एवढं हे वार झालं, तुम्ही या ठिकाणी 9 गोळ्या तुम्हाला लागल्या, एवढ्या ह्या अत्यंत अत्यावस्थ परिस्थिती मधून सुद्धा तुम्ही तुमचा बॉक्सिंग हा खेळ होता, तर ह्या बॉक्सिंग खेळ सोडून त्याच्यानंतर ह्या ऑलिम्पिक खेळाकडे कसं वळलं? काय झालं, मला दिल्लीला ज्यावेळेला आर्मीमधून माझी ट्रान्सफर झाली, तुम्हाला नियर बाय हॉस्पिटल, तर मला INH अश्विनी
मुंबईला आहे. तर त्या हॉस्पिटलमध्ये माझी बदली झाली. तर तिथं माझं ट्रीटमेंट म्हणजे फिजिओथेरपिस्ट ट्रीटमेंट चालू होतं. तर त्या टायमाला तिथं ते रोश वाणे मॅडम आहे, तर त्यांनी मला पवायला पण हे केलं. तर त्या टायमाला माझं इतकं सुंदर म्हणजे एक्सरसाइज म्हणून पवायला लागलो. तर ते तर तिथं पूर्वी आता एवढं जेव्हा पहिल्यांदा पॅराप्लेजिक्स म्हणजे पॅराऑलिम्पिक एक खेळ वगैरे, तर तिथले ते एक मॅडम होत्या, तर त्यांनी हा खेळ चालू केला. तर त्याला विजय मार्चंटने साथ दिला आणि मला आईने आश्विनीतर्फे माझं 68ला जे 69 कॉमनवेल्थ गेम झाली. तर त्या गेमसाठी मला ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आणि विजय मार्चंट या लोकांनी आणि आयएनएस अश्विनी ह्या लोकांनी मला कॉमनवेल्थ गेमला पाठवलं. मी कॉमनवेल्थला गोल्ड मेडल वगैरे मिळालं मला. आणि नंतर मला अश्विनीतर्फे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे 72ला जे ऑलिम्पिक जर्मनला झाले, त्या ऑलिम्पिकला मला निवड होऊन मी ऑलिम्पिकमध्ये 72ला न्यू वर्ल्ड रेकॉर्ड करून स्विमिंगला भारताला पहिलं सुवर्णपदक आणून दिलं. निश्चितच सर, तुमच्या हे सुवर्णपदक आहे ते संपूर्ण देशच काय तर संपूर्ण ह्या भारतवर्षाला हे अत्यंत भूषणावह ही गोष्ट आहे. आणि महाराष्ट्राला आणि पिंपरी चिंचवडला तर निश्चितच ही खूप मोठी अशी भाग्यवान अशी गोष्ट आहे. तर ह्या 72च्या काळामध्ये ज्या आपल्या पिंपरी चिंचवडमधून पण मारुती आडकर म्हणून गेले होते समर ऑलिम्पिकला, तर ह्या ऑलिम्पिकमधला का अनुभव तुम्ही ज्यावेळेस सांगा, किती खेळाडू होते आणि कशा पद्धतीची ती स्पर्धा झाली? अच्छा, ही जे हँडिकॅप्स जे गेम्स होत्या ते जवळजवळ 170 कंट्रीज आल्या होत्या. ते 170 कंट्रीमधून आमचे जे इव्हेंट्स आहेत ते शॉर्टपुट, जॅव्हलिंग थ्रो आणि बाकी जे ॲथलेटिक्स हे ते सगळे, टेबल टेनिस, बास्केटबॉल, सगळे हे गेम्स असतात. तर मी माझा स्विमिंगला आणि शॉर्टपुटला मी इंटरनॅशनलमध्ये भाग घेतला ऑलिम्पिकला. सर, तुम्ही ज्या वेळेला समर ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं. तर ह्या गोल्ड मेडलच्या म्हणजे त्याच्यामध्ये जागतिक रेकॉर्ड पण तुम्ही त्याच्यामध्ये केलंय. जागतिक न्यू वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे मी 72 साली. तर त्याच्यानंतर तुम्हाला सैनिकी क्षेत्रामध्ये कसं सन्मानित करण्यात आलं सर? मी गोल्ड मेडल तिकडून घेऊन आला दिल्लीला वगैरे केला. माझ्या युनिटने माझे म्हणजे EME रेजिमेंटल असोसिएशनचे पंडितजी त्या लोकांनी माझी चांगली सोय केली होती. सगळ्यांना हे करून देतं. आणि आमच्या EME कोरला हे गोल्ड मेडल मिळालं होतं. तर जनरल श्यामसुंदरन म्हणून होते, तर त्यांनी माझा भरपूर सत्कार वगैरे केलेला आहे. सर, आजही तुमच्या मणक्यामध्ये एक गोळी रुतून बसलेली आहे. आणि हे जे म्हणजे तुम्ही खेळाचं जे खेळ आणि सैनिकी असं जे मिश्रण आहे तुमच्या शरीरामध्ये आजही तुमच्या त्या रक्तात वाहतं येते. पण हेच तुमचं रक्त जे आहे ज्याच्यामध्ये तुमचा मुलगा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा या ठिकाणी साहसपटू आहे, ज्याच्यामध्ये अनेक मोहिमा त्यांनी यशस्वी केलेल्या आहेत. पिंपरी चिंचवडची कमी खर्चाची मोहीम त्यांनी यशस्वी केलेली आहे, एक्सपिडिशन. तर त्यांच्याबद्दल काय सांगाल सर? आता कसं भारताला अनेक हे आहेत, तर त्यामध्ये आता माझा मुलगा, मी स्वतः ऑलिम्पिकला चॅम्पियन असल्यामुळे मुलाला सुद्धा काही कवडे म्हणून त्यांनी गेम्स सुरू केले होते. आणि ट्रेनिंग वगैरे चालू. अर्जुन मुरलीकांत पेटकर त्यांना. आणि जे एव्हरेस्ट विनर जे मेजर आलवालिया म्हणून आहेत, तर ते आमच्या कोर्टच्या ते आमच्या तुझा एक मुलगा लहान असताना म्हणायचे की तुझ्या मुलाला पण स्पोर्ट्सला कुठल्या तरी, मग तुमच्या ह्याच्यातच घ्या. तर म्हणून ठीक आहे. तर आणि योगायोगाने त्यांनी एव्हरेस्ट जे चढायचे जे हे मोहीम आहे, तर त्यामध्ये काय त्याला ॲक्च्युली त्यांनी असं ट्रेनिंग करून घेतलं की बाबा याला काय जरूरत आहे आणि काय जरूरत नाही, याला फायनान्शियल असिस्टंट कसं पाहिजे, की उगाच वेस्ट कोणी पैसे जमा करतं आणि खर्च करतं. तर ते भाग सोडून यांनी स्वतःहून कमी खर्चात जास्तीत जास्त मोहिमे लोकांना फायदा होईल या सिस्टमकडे लक्ष करून त्यांनी कंटिन्युअस 5 वर्ष एक्सपिडिशन काय त्या गेमचं
5 वर्ष कंटिन्यू काय घेतलं? हा, इंडोर रेस गेम्स आहे त्यांनी नॅशनल 5 वर्ष कंटिन्युअस करून त्यांनी एक स्थापित केलं. आणि सिव्हिलियन असून मिलिटरीचे लोकांना जे वर्षानुवर्ष प्रॅक्टिस असल्या मुलांना सुद्धा हरवून त्यांनी एक भारताला एक नवीन रेकॉर्ड करून दिलेलं आहे सगळं. आणि तो आत्ताही मुलांना चांगलं शिकवतो करावं. आणि आत्ता सध्या तो ऑमिनेशन फॅक्टरीमध्ये स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीमध्ये नेहमी ह्याला. आणि त्याला नवीन मुलं तयारी वगैरे करायची खूप इच्छा आहे, तो करत असतो. सर, आज तुमचा सलमान खान म्हणा किंवा इतर अत्यंत मोठे दिग्गज असे चित्रपटसृष्टीतले खेळाडू म्हणा किंवा क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि तसं अनेक दर्जाचे जे काही सन्मानित प्रतिष्ठित व्यक्तींच्या वतीने तुमचं मार्गदर्शन त्यांनी घेतलेलं आहे. तर तुम्ही ह्या जे आज लहान मुलं आहेत जे खेळाडू म्हणून नावारूपाला येऊ इच्छितात, तर त्यांना मार्गदर्शन काय करणार सर? मार्गदर्शनासारखी मुलांनी आणि मी जसं भारताला एक न्यू वर्ल्ड रेकॉर्ड करून सुवर्ण पदक आणू शकतो, तर तुम्ही का आणू शकत नाही? माझं काय माझी सुद्धा परिस्थिती अशी एवढी मोठी नव्हती, त्यातून मी एवढं सगळं रेकॉर्ड वगैरे केलं. आणि माझ्या सगळी हिस्ट्री वाचून माझे सगळे हे बघून लोकांनी मुलांनी पुढं होऊन भारताला सुवर्ण पदक आणावं असं माझी इच्छा. निश्चितच सर, तुमच्या ह्या प्रेरणेतून तुमच्याकडून जे मोटिवेशन घेऊन पिंपरी चिंचवडच काय महाराष्ट्र आणि देशातील सर्व जे तरुण युवक आहेत किंवा आता जी तुमच्या नातवासारखी जी पिढी आहे जी उभरती आहे, तर त्यांना ही तुमची प्रेरणा निश्चितच प्रेरणादायी ठरेल. आणि या माध्यमातून समर ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक आणि अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या जागतिक क्रीडा स्पर्धातून ही पदकं मिळण्याची प्रक्रिया ह्या तुमच्या प्रेरणेतून घडेल. पिंपरी चिंचवडला निश्चितच पुन्हा एकदा मी सांगेल की तुमचं भूषण जे आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये सामावू शकणार नाही, एवढ्या किमतीचं हे भूषण आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मी नतमस्तक होऊन तुमची या ठिकाणी मी रजा घेतो आणि तुमच्या ह्या कार्यकर्तृत्वाला मी या ठिकाणी सलाम व्यक्त करतो. धन्यवाद.